सो वेन डायग्राम मध्ये आपण अशा पद्धतीने सेट रिप्रेझेंट करू शकतो. तर बघा, समजा सेट ए दिलाय, त्याच्यामध्ये एलिमेंट दिलेत 1 2 3 4 5 6. मग आपण या सेटला रिप्रेझेंट करण्यासाठी यापैकी कुठलाही एक सिम्बॉल वापरू शकतो, सर्कल, रेक्टँगल किंवा ट्रायंगल. आणि हे जे सर्व एलिमेंट्स आहे, प्रत्येक एलिमेंटच्या साईडला असा डॉट लिहायचा. डॉट 1 2 3 4 5 6 अँड दिस इज सेट ए. आता या सेटचं जे नेमिंग आहे, नाव जे आहे, ते आपण सेटच्या बाहेरही लिहू शकतो किंवा सेटच्या आतही लिहू शकतो. त्याने काही फरक पडत नाही. वी कॅन राईट इट आउटसाइड ऑल्सो और वी कॅन राईट इनसाइड ऑल्सो. सेट ए इथं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. जनरली आता आपण HSC बुकचं स्टँडर्ड फॉलो करू. सो वी विल राईट इट आउटसाइड. अशा पद्धतीने आपण कुठल्याही सेटमध्ये एलिमेंट्स रिप्रेझेंट करू शकतो. ओके. आता समजा आपल्याला एक दुसरे एक्झाम्पल दिले. त्याच्यामध्ये सांगितलंय की युनिव्हर्सल सेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे टोटल 10 एलिमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये सेट ए जो आहे, सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5. सेट बी मध्ये एलिमेंट्स आहेत 2 4 10. तर याला वेन डायग्रामने रिप्रेझेंट करा. सो देन व्हॉट वी विल डू, हा जो पूर्ण युनिव्हर्सल सेट आहे मोठा, त्याला कॅपिटल यू ने आपण डिनोट करू. याच्यामध्ये टोटल सर्व हे 1 ते 10 पर्यंत सर्व नॅचरल नंबर्स असतील. 1 to 10 नॅचरल नंबर्स. आउट ऑफ देम 1 3 5. तर सेट ए मध्ये 1 3 5 हे 3 एलिमेंट्स आहेत. तर आपण सेट ए सर्कलने डिनोट करू. त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स घेऊ, 1 3 5. डॉटने रिप्रेझेंट करायचे. डॉट 1 डॉट 3 डॉट 5. ओके. नंतर सेट बी मध्ये एलिमेंट्स घ्यायचे 2 4 10. डॉट 2 4 डॉट 10. हे 3 एलिमेंट्स. आता राहिलेले सर्व एलिमेंट्स बाहेर येतील या दोन्ही सर्कलच्या. 1 घेतलाय, 2 घेतलाय, 3 4 5 डॉट 6 डॉट 7 डॉट 8 अँड डॉट 9. हे सर्व दोन्ही सर्कलच्या बाहेर येतील युनिव्हर्सल सेट मध्ये. तर युनिव्हर्सल सेट यू मध्ये पूर्ण 1 to 10 सर्व एलिमेंट्स आलेत. सेट ए मध्ये 1 3 5, सेट बी मध्ये 2 4 10. ओके. अशा पद्धतीने आपण वेन डायग्राम वापरू शकतो. आणखी या क्वेश्चनला वेन डायग्रामला जर का आणखी डिटेल थोडं आणखी डिफिकल्ट करायचं असेल, तर युनिव्हर्सल सेट मध्ये आपण 1 ते 10 एलिमेंट्स घेतले. समजा सेट ए मध्ये मला एलिमेंट्स दिलेत 1 3 5 7 आणि सेट बी मध्ये एलिमेंट्स दिलेत 5 7 8 9. तर आता या केस मध्ये काय झालंय बघा, सेट ए आणि बी दोघांमध्ये हे 5 आणि 7 हे दोन्हीही सारखे एलिमेंट्स आहेत, कॉमन एलिमेंट्स आहेत. तर याला जर आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचं असेल, तर सेट ए चा सर्कल आणि सेट बी चा सर्कल या दोघांमध्ये कॉमन पार्ट जो आहे, त्याच्यामध्ये हे 5 7 आधी दाखवायचे. नंतर सेट ए मध्ये 1 3 पण एक्स्ट्रा आहेत, तर डॉट 1 डॉट 3. तर हे झाले सर्व सेट ए मध्ये 1 3 5 7. सेट बी चा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये 5 7 आहेत आणि 8 9 पण आहेत. आणि जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते बाहेर येतील दोन्ही सर्कलच्या. तर कोणते राहिले, 2 राहिला, 3 झालाय, 4 राहिलाय, 6 राहिलाय, 7 घेतलाय, 8 घेतलाय, 9 घेतलाय आणि राहिला 10. हे 4 एलिमेंट्स बाहेर येतील. अशा पद्धतीने आपण दिलेल्या सेटच्या कंडिशन्स नुसार वेन डायग्रामचा वापर करून त्याला रिप्रेझेंट करू शकतो. वेन डायग्रामनी प्रत्येक कंडिशनला रिप्रेझेंट करू शकतो. ओके. तर वेन डायग्रामची ही तुम्ही डेफिनेशन लिहिली असेल. खाली हे 3 एक्झाम्पल्स, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ठीक आहे. हे झाले टाइप्स ऑफ सेट आणि वेन डायग्रामचं रिप्रेझेंटेशन. आता पुढचं जे हेडिंग आहे ते आहे ऑपरेशन्स ऑन सेट्स. तर टोटल 6 ऑपरेशन्स आपण डिस्कस करणार आहे. तर पुढचं हेडिंग फक्त टाकून ठेवा. जस्ट राईट डाऊन दॅट हेडिंग. ऑपरेशन्स ऑन सेट्स वी विल डिस्कस टुमॉरो. सध्या इनिशियली सुरुवातीला मी फक्त थिअरी पार्ट डिस्कस करतोय. अजून काही होमवर्क दिलेलं नाही.
कारण सेट्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण थिअरी संपल्याशिवाय त्याचे एक्झाम्पल्स पण आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत नाही. तर जे 6 ऑपरेशन्स आहेत हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ऑपरेशन्स ऑन सेट्स. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. सर्वांना समजलंय आज काय काय डिस्कस केलंय आपण? क्विक रिकॅप. सो टुडे वी हॅव डिस्कस रिमेनिंग 4 टाइप्स. आतापर्यंत आपण टाइप्स ऑफ सेट्स मध्ये हे 11 टाइप्स पाहिलेत. तर 11 टाइप पैकी आपले 4 टाइप आधीच झाले होते. एम्प्टी सेट ज्याच्यामध्ये 0 एलिमेंट असतात, सिंगलटन सेट 1 एलिमेंट असतो, फायनाईट मध्ये जेवढे आपण काउंट करू शकतो तेवढे एलिमेंट असतात, इनफायनाईट मध्ये इनफायनाईट अनलिमिटेड एलिमेंट्स असतात. नंतर सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सबसेट ह्या तिन्ही डेफिनेशन आपण पाहिल्यात. आज आपण पाहिले नवीन डेफिनेशन पॉवर सेट, सेट ऑफ ऑल सबसेट्स. जे काही सबसेट आहेत त्यांना एकत्र कर्ली ब्रॅकेट मध्ये जर आपण लिहिलं सेटच्या फॉर्मॅट मध्ये तर त्याला म्हणायचं पॉवर सेट ऑफ गिवन सेट. आणि पॉवर सेटची ही स्पेशल नोट लिहिली आपण की सेट मध्ये n एलिमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेट मध्ये 2n एलिमेंट्स असतात. नंतर इक्वल सेट, इक्विव्हॅलंट सेट. इक्वल सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स आणि एलिमेंट्स पण सेम असतात, पण इक्विव्हॅलंट सेट मध्ये फक्त नंबर ऑफ एलिमेंट्स सारखे असतात. ओके. आणि 10th युनिव्हर्सल सेट, जो सर्वात मोठा सेट आहे, ग्रेटेस्ट सेट इन गिवन कंडिशन. दिलेल्या क्वेश्चन मध्ये, दिलेल्या अटीमध्ये जर का जो सर्वात मोठा सेट आहे त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. त्याला कॅपिटल एक्स किंवा कॅपिटल यू ने आपण डिनोट करतो. नंतर वेन डायग्रामनी पण आपण सेट्सला रिप्रेझेंट करू शकतो. ओके. इथं आपण हे 3 एक्झाम्पल पाहिले. ऑपरेशन्स ऑन सेट्स, दिस वी विल डिस्कस टुमॉरो. ओके. सो थँक यू ऑल व्हेरी मच फॉर जॉईनिंग. उद्या कंटिन्यू करू आपण. आणि ज्यांचे मागचे 2-3 लेक्चर मिस झाले त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. असा मेसेज करा, सर प्लीज सेंड द रेकॉर्डिंग्स ऑफ 11th स्टँडर्ड लेक्चर्स. तर मी तुम्हाला लेक्चरच्या लिंक पाठवून देईल. थँक्यू ऑल. बाय. सी यू टुमॉरो. उद्या भेटू. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. सर इरॅशनल नंबरला आपण Q1 ने डिनोट करतो. त्याला Q1 नाही म्हणायचं, Q डॅश म्हणायचं. डॅश आहे तो, डॅश. डॅशचा अर्थ उद्या आपल्या लक्षात येईलच, कॉम्प्लिमेंट म्हणतात त्याला. ओके सर. इरॅशनल नंबर म्हणजे Q डॅश. हे इथं मी दाखवलेत ना, जे P/Q फॉर्मॅट मध्ये दाखवू शकतो त्यांना रॅशनल नंबर म्हणतात. जसं की 1/2 -3/4 यांना असं फ्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो. बट Q डॅश म्हणजे यांना आपण असं लिहू शकत नाही. ओके. हे नेहमी नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग डेसिमल्स असतात. पॉइंट नंतर वेगवेगळे डिजिट येतात आणि अनलिमिटेड डिजिट येतात. त्यांना म्हणायचं इरॅशनल नंबर्स, Q डॅश. तो 1 नाही, तो डॅश आहे. समजलं? हो सर. हो सर. ओके. सो थँक्यू. बाय. सी यू टुमॉरो. उद्या भेटू. नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. हो सर. बाय.